आता तुम्ही म्हणचेला ही आचारी उलटण्यानं काय परतायला लागली, तर ही ढीगभर पसरलेली खाटीवरची बुंदी आहे. मसालेदार भाताचा टोप नंबर 1, टोप नंबर 2 आणि टोप नंबर 3. गरमागरम अशी कांदा भाजी पण आहेत बरं का. आणि ही गरगरीत मिक्स पैकी वांग्याची भाजी पण आहे. इकडं शेकाचे 2 पातेले मात्र उकळत ठेवलेत, म्हणजे नियोजन कसं 2 ते 2,500 लोकांचं आहे. आज आहे आपल्याच मंडळाचा महाप्रसाद, म्हणजेच गणपती महाप्रसाद सिरीज मधला व्हिडिओ नंबर 5. आज आहे आमच्या मंडळाचा महाप्रसाद, म्हणजे दरेश्वर कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळाचा. आता आमच्या मंडळाला झाली 25 वर्ष. आणि मंडळ कुठलं पण उभा करायचं म्हटलं की चेष्टेचं काम नसतं, ह्यासाठी सगळ्यांचा हातभार लागतोय. आज महाप्रसाद आहे म्हटल्यावर सगळ्या कार्यकर्त्यांनी आपापला हातभार लावलेला. महिला मंडळ तर 20-25 महिला इथं भाजी चरायसाठी आलेल्या. आता महाप्रसाद करायचा म्हटलं ना, किराणा माल लागणार, तेव्हा आम्ही आदल्या दिवशी जाऊन आणला होता. ते बी सगळ्यांनी टूळ जाऊन आणला होता. दुसऱ्या दिवशी सकाळपारी सगळ्यांची लगबग चालू झाली. पोरांनी टायमात टाइम काढून, वेळातनं वेळ काढून, कामातनं वेळ काढून सगळी तयारी चालू केली. ज्याच्यामध्ये सगळ्या पोरांचं लय कष्ट होतं. म्हणजे सगळ्या पोरांनी एकदम मनाव घेऊन सगळं मंडळाचं काम हातात घेतलं होतं. आणि कुठलं पण मंडळ जर टिकवायचं असेल तर त्याशिवाय पर्याय नसतोय. प्रत्येकानं भक्तिभावानं मनानं मंडळाला वेळ द्यावा लागतो. आणि तोच वेळ काढायचा सोपा नसतो. ह्यासाठी मंडळावर जीव पण तेवढाच लागतोय. महाप्रसाद सुरू करायच्या अगोदर आम्ही पहिल्यांदा आमच्या गणपती बाप्पाची आरती करून घेतली, आणि मग त्यानंतर सगळी गडबड चालू झाली, ती बी कार्यकर्त्यांची. त्या अगोदर मंडपाचा नाश्ता पाणी करून घ्यावा म्हणून गरमागरम भजी तळलेली तीच आम्ही अर्धा पातेलं पहिलाच खाऊन टाकली. 7 वाजल्याने महाप्रसादाला सुरुवात झाली. ढीगभर लोकांची गर्दी झाली. एका बाजूला एक सेक्शन होतं, दुसऱ्या बाजूला 2 सेक्शन, म्हणजे दोन्हीकडे गर्दी गच्च. आणि महिला मंडळाचं सेक्शन वेगळंच होतं. आणि मग सुरू झाला यो खेळ. गर्दी तर काय ढीगच्या ढीग गर्दी हो. माणसं काय सुटणार. शेवटी माणसं संपली ना आमची जेवायची बारी आली. मग आमच्या मंडळाची पहिल्या पोरांची पंगत बसली आणि त्या पंक्तीत आम्ही पण बसलो. बुंदी, भात, आमटी, भाजी असा आजचा मेनू होता. चला घ्या एक बुंदीचा घास. आता मी खातो मसाले भात. जेवण काय वास्ट नव्हतं, त्यामुळे काय विषय नाही. तेवढंच खाल्लं आणि गरगरीत झालं.